एक लाडू आपण याच्यातला फोडून बघूया. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू. तर इथे मी पॅन गरम करून घेतले. त्याच्यामध्ये आपण 1 कप इतके मूग घालूया आणि हे मूग आपण व्यवस्थित वास सुटेपर्यंत भाजून घेऊया. गॅस एकदम मध्यम ठेवायचा आणि हे भाजत आले ना की त्याचा थोडा कलर सुद्धा चेंज होतो आणि वास पण सुटायला लागतो. आता इथे मूग भाजलेल्याचा वास सुटायला लागलाय आणि हे बघा इथे कलर सुद्धा आपला चेंज झालाय. तर आपले मूग भाजलेले आहेत. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. इथे मी ताट घेतले, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया. आता हे मूग आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा खसखस भाजून घेऊया. ही 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची. आता आपण ही खसखस सुद्धा काढून घेऊया. पाव कप इतकं सुकं खोबरं भाजून घेऊया. आता इथे सुकं खोबरं सुद्धा भाजत आलेले. याच वेळेला तुम्ही थोडे याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा भाजून घालू शकता, पण मी नाही घालणार आहे. माझी आई याच पद्धतीने लाडू करायची. आज त्याच पद्धतीने मी तुम्हाला लाडू बनवायला शिकवणार आहे. आता आपण हे खोबरं काढून घेऊया. आता इथे मूग आपले थंड झाले. मिक्सरमध्ये घालून थोडेसे जाडसर असे वाटून घेऊया. मिक्सरमध्ये पीठ दळून घेतले. हे बघा असं थोडंसं जाडसर दळायचंय. आता तेच पॅन पुन्हा गरम करून घेतले आणि इथे अर्धा कप पेक्षा थोडं कमी तूप घेतले. त्याच्यात थोडं याच्यामध्ये तूप घालूया. तूप थोडंसं गरम करून घेऊया. आता हे दळलेलं पीठ आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आता हे पीठ चांगलं आपण तुपामध्ये भाजून घेऊया. गॅस मी बारीकच ठेवलाय. राहिलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत, कारण की सुरुवातीलाच एकदम जास्त तूप घातलं तर जास्त होण्याची पण भीती असते, म्हणून थोडं थोडं घालायचं आहे. आता हे पीठ आपल्याला ना एकदम वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आपण राहिलेलं अजून थोडं तूप घालूया. तर इथे मी हे पीठ छान वास सुटेपर्यंत भाजून घेतलंय. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे पीठ आपण ना थंड करून घेऊया. आता आपलं हे पिठाचं मिश्रण थंड झालंय, म्हणजे थोडंसं कोमट आहे. तेव्हा आपण याच्यामध्ये घालूया. आपण 1 कप मूग घेतले होते, म्हणून मी अर्धा कप पेक्षा थोडा जास्त गूळ घेतला, तो घालूया. भाजलेली खसखस घालूया. सुकं खोबरं घालूया. वेलची पावडर घालूया अर्धा चमचा. आणि आपण इकडे 85 ml तूप घेतलेलं, त्याच्यातलं अजून इकडे शिल्लक आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया.
मूग आपण भाजायला घेत होते तेव्हा आपण मी ते ओल्या कपड्यावरती पुसून घेतले होते. तुम्ही धुवून वाळवून सुद्धा घेऊ शकता. आता हे मिश्रण एकजीव करूया. तुम्ही जर याच्यामध्ये जाडसर गूळ मिक्स केला तर मग मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या, नाहीतर मग काय गरज नसते त्याची. आता हे सर्व मिश्रण मी एकजीव केलं आहे. आता हे राहिलेलं तूप आहे ते थोडं याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. मस्त छान लाडू एकदम वळत आहेत. ते बघा एकदम छान लाडू झालेले आहेत. आपण घेतलेलं साहित्य एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर असेच आता आपण सर्व लाडू बनवून घेऊया. इथे मी सर्व लाडू बांधून घेतले. आपण 1 कप मूग घेतले होते, त्याच्यामध्ये मी मोठे मोठे 12 लाडू बांधून घेतले. एक लाडू आपण याच्यातला फोडून बघूया. छान असे आपले लाडू इथे तयार झालेले आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसात हे लाडू आपल्या शरीराला थंडावा देणारे आहेत. एकदा नक्की बनवा आणि कसे झाले ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.